कार्य न्यूटनच्या डॉट डॉट नियमावर आधारित आहे. अग्निबाणाचं कार्य कुठल्या नियमावर आधारित आहे? न्यूटनच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? तर लक्षात ठेवा, न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर, बघा न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर अग्निबाणाचं कार्य अवलंबून आहे. जेवढं क्रियाबल तेवढंच प्रतिक्रियाबल असतं आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं. या न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित काय आहे? तर याचं उत्तर काय येणार? तिसरा. अग्निबाणाचं कार्य न्यूटनच्या कितव्या नियमावर? तिसऱ्या. हे लक्षात ठेवा. आता पुढील बघा, वस्तूवर घडून येणारे कार्य डॉट डॉटवर अवलंबून नसते. बघा, वस्तूवर घडून येणारं कार्य कशावर अवलंबून नसतं? तर कार्याचं सूत्र काय काय आहे आपलं? तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. त्यामुळे बल आणि विस्थापन याच्यावर तर अवलंबूनच असणार आहे. विस्थापन लावलेले बल याच्यावर तर अवलंबून असणारच आहे. आणि इथं बल शब्द पाहिजे होता. बल आणि विस्थापन यातला कोन जो आहे, यांच्या दिशेतील कोन, त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. मग कशावर अवलंबून नसतं? तर वस्तूचा जो आरंभी वेग आहे त्याच्यावर कार्य अवलंबून असत नाही. म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग समजा u आहे, तर तो कितीही असला तरी त्याच्यावर कार्य अवलंबून नसते. हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं अचूक उत्तर काय येणार आहे? कशावर अवलंबून नसतं कार्य? वस्तूचा आरंभी वेग. आता पुढे बघा, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट असं विचारलेलं. 640, 746, 850 आणि 1000 असे पर्याय दिलेले. तर एक अश्वशक्ती म्हणजे किती येणार आहे सांगा? 746 वॅट हे त्याचं उत्तर येणार आहे. ओके, म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार आहे सांगा? पर्याय क्रमांक 2. एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट येणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं? 746 उत्तर शोधून काढलं. आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील उपप्रश्न सोडवा. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. 6 आहेत, कोणतेही 5 सोडवायचे. 10 गुणांसाठी हा प्रश्न इथं आहे. तर बघा, न्यूटनचे कोणतेही 2 नियम लिहा. आता बघा, न्यूटनचा पहिला नियम, कुठलेही 2 नियम लिहायचे. मी तिन्हीच्या तिन्ही नियम तुम्हाला सांगणार आहे. पहिला नियम, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहतं. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे तर ती स्थिर आहे, तर जोपर्यंत त्या वस्तूवर तुम्ही बल लावत नाही तोपर्यंत ती स्थिरच राहते, विराम अवस्थेच राहते. बल लावलं की ती पुढे सरकणार आहे. किंवा समजा एखादी वस्तू गतिमान आहे आणि ती थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? बल लावावं लागतं. जर बल लावलं नाही तर ती गतिमानच राहणार आहे. म्हणजे काय बघा, थोडक्यात, जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल जर कार्यरत नसेल तर विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहतं, आणि सरळ रेषेतील गती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सातत्य राहतं. बल लावल्याशिवाय कुठलीही वस्तू एका जागेवरून हलत नाही किंवा गतिमान वस्तू थांबत नाही. आता दुसरा नियम बघा, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेने होतं. बघा, जेवढं संवेग, बघा जेवढं बल जास्त, जेवढं तुम्ही बल जास्त लावाल तेवढा संवेग परिवर्तनाचा दर काय होणार आहे? जास्त. समजा तुम्ही बल कमी लावलं तर संवेग परिवर्तन सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि हे संवेग परिवर्तन कुणाच्या दिशेनं असतं सांगा? बलाच्या दिशेनं असतं. तर तिसरा नियम बघा, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या परस्पर विरुद्ध दिशेत असते. म्हणजे बघा, प्रत्येक क्रियाबलास काय असतं? त्याच परिमाणाचं, समजा हे बल F1 आहे तर त्याच परिमाणाचं बल F2 अस्तित्वात असतं. त्यांच्या दिशा मात्र परस्परांना काय असतात? विरुद्ध दिशेनं कार्यरत असतात. म्हणजे समजा हे F1 आहे तर F1 आणि F2 समान असतात, फक्त दिशा मात्र विरुद्ध असतात. तर अशा प्रकारे आपण यातले कुठलेही 2 नियम तुम्ही काय करा? परीक्षेत लिहू शकता. आता बघा, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यातील फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करताना आपण काय करतो? 2 भाग करतो. एका बाजूला गतिज ऊर्जा लिहायचं आणि एका बाजूला स्थितीज ऊर्जा लिहायचं, आणि अशा प्रकारे त्यांचे 2 भाग करायचे. सगळ्यात पहिला मुद्दा, दोघांच्या व्याख्या लिहायची. तर दोघांची व्याख्या बघा, पहिल्यांदा, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतात सांगा? गतिज ऊर्जा असं म्हणतात. एखाद्या पदार्थाची जी गती आहे, तिची जी गतिमान अवस्था आहे, तर त्यामुळे जी त्याला ऊर्जा प्राप्त होते त्याला कसली ऊर्जा म्हणतात सांगा? गतिज ऊर्जा म्हणतात. आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? म्हणजे पदार्थ जर समजा गतिमान असतात, गतिमान असताना त्याच्याकडे जी ऊर्जा आहे तिला गतिज ऊर्जा, आणि पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. बघा, एखादी वस्तू स्थिर आहे, ती ज्या ठिकाणी आहे त्यामुळे त्याच्यात जी ऊर्जा निर्माण झालेली असते किंवा सामावलेली असते तर त्याला काय म्हणायचं? स्थितीज ऊर्जा असं म्हणायचं. आता दुसरा मुद्दा काय लिहायचा फरकाचा? तर बघा, दोन्हीकडे दुसरा मुद्दा, सूत्र लिहायचं दोघांचं. तर बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय?
केई म्हणजे कायनॅटिक एनर्जी म्हणजेच मराठीमध्ये गतिज ऊर्जा. त्याचं सूत्र काय आहे? 1/2 mv वर्ग हे त्याचं सूत्र आहे. तर हे सूत्र लिहायला विसरायचं नाही. 1/2 mv चा वर्ग. आणि त्याच्यानंतर स्थितीज ऊर्जेचं सूत्र काय? तर W बरोबर mgh. m म्हणजे वस्तूचं वस्तुमान, गुरुत्वीय त्वरण आणि त्याची उंची, वस्तू किती उंचीवर आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तर अशा प्रकारे दोघांच्या व्याख्या आणि दोघांची सूत्र असे दोन फरकाचे मुद्दे काय करायचे? परीक्षेमध्ये लिहायचे. आता बघा व्याख्या लिहा. कोणत्याही दोन व्याख्या लिहायच्यात. मी तिन्ही सुद्धा व्याख्या तुम्हाला सांगणार आहे. बघा पहिला आहे संवेग. वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे काय रे? संवेग आहे. संवेग. ओके. तर संवेग बरोबर बघा वस्तूचा वेग गुणिले त्याचं वस्तुमान किती आहे? वस्तूचा वेग गुणिले वस्तुमान म्हणजे बघा संवेग कशानं दाखवतात? p न. वस्तुमान कशानं? m न. आणि वस्तूचा वेग v. म्हणजे वस्तुमान आणि वस्तूचा वेग यांचा गुणाकार म्हणजे काय? संवेग म्हणजेच p. तर ती त्याची व्याख्या लक्षात ठेवा. आता कार्याची व्याख्या बघा. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचं जर विस्थापन झालं तर शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आलं असं म्हणता येईल. बघा एखाद्या वस्तूवर काय केलं आपण? बल प्रयुक्त केलं आणि त्याचं विस्थापन झालं म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे ती गेली, हल्ली. विस्थापन झालं. त्याच्या मूळ स्थानापासून ती दुसऱ्या स्थानाकडे गेली. तर त्याला काय म्हणायचं? शास्त्रीय दृष्ट्या तिथं कार्य घडून झालं, कार्य घडलं असं म्हणजे बल लावल्यावर विस्थापन व्हायला पाहिजे. थोडक्यात कार्याचं सूत्र काय असतं? कार्य बरोबर तर बल गुणिले विस्थापन म्हणजेच कार्य. त्यानंतर बघा मुक्त पतन. आता मुक्त पतन म्हणजे काय? तर उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलानं खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन म्हणतात. म्हणजे समजा एका उंच ठिकाणावरून आपण एखादी वस्तू खाली सोडली आणि खाली सोडताना त्याच्यावर फक्त गुरुत्वीय त्वरण असेल किंवा गुरुत्वाकर्षण बल असेल तर त्या गुरुत्वाकर्षण बलानं जर ती खाली येत असेल फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बल, तर कुठलंही बल त्याच्यामध्ये नसणार आहे, तर त्याला काय म्हणायचं? मुक्त पतन असं म्हणायचं. आता पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा न्यूटनची गतिविषयक दोन समीकरणे लिहा. कोणतीही दोन समीकरणं लिहायची आहेत. इथं पण मी तिन्हीच्या तिन्ही समीकरणं सांगणार आहे. समजा एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u आहे आणि ती सरळ रेषेत गतिमान आहे. टी या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये a हे त्वरण निर्माण झालंय म्हणजे वेगातील बदल आणि अंतिम वेग v झालाय म्हणजे u चा वेग काय झाला? v. म्हणजे त्वरण किती निर्माण झालं? a टी या कालावधीमध्ये. आणि त्याचं विस्थापन समजा s इतकं आहे. विस्थापन किती आहे? s. तर मग कसं समीकरण दाखवता येईल? पहिलं समीकरण बघा. पहिलं समीकरण काय आहे? v बरोबर u अधिक at. हे पहिलं समीकरण आहे. तर हे संबंध काय दर्शवतं? वेग आणि काल याच्यामधला संबंध दर्शवतं. परत दुसरं बघा s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. हे काय दर्शवतं? विस्थापन आणि काल याच्यामधला संबंध दर्शवतं. आणि तिसरा आहे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. हे जे सूत्र आहे ते काय? विस्थापन आणि वेग याच्यामधील संबंध दर्शवते. तर अशा प्रकारे तीनपैकी कोणतेही दोन समीकरणं लिहायची. ही सगळी माहिती पण सुरुवातीला लिहायची. तिन्हीच्या तिन्ही लिहिली तरी काय हरकत नाही. आता पुढे बघा 5वं. SI एकक लिहा असा प्रश्न विचारला जाईल. वेगाचं किंवा चाल असं जरी विचारलं तरी लक्षात ठेवा वेग असू दे किंवा चाल यांचं SI एकक काय? मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद. कार्यचं एकक कार्य म्हणतील किंवा ऊर्जा दोघांचं पण एकक समानच आहे. तर कार्य किंवा ऊर्जा यांचं एकक काय? न्यूटन मीटरचा वर्ग. बघा न्यूटन मीटरचा वर्ग किंवा त्याला जूल नुसतं जे जरी म्हटलं तरी चालतंय. तुम्ही कार्य किंवा ऊर्जा यांचं एकक SI एकक काय येणार आहे? न्यूटन मीटरचा वर्ग किंवा जूल असं लिहिलं तरी चालतं. n मीटर वर्ग किंवा अगदी सोपं जे जूल असं लिहिलं तरी चालतंय. आता बघा शक्तीचं SI एकक काय? तर जूल प्रति सेकंद. जूल प्रति सेकंद हे त्याचं एकक लक्षात ठेवायचं. आता खालील नियम स्पष्ट करा. एकूण 6 प्रश्न आहेत. 6 पैकी कोणतेही 5 सोडवायचे 10 गुणांसाठी. आता खालील नियम स्पष्ट करा. ऊर्जा अक्षयतेचा नियम. तर ऊर्जा अक्षयतेचा नियम काय बघा? तर ऊर्जा निर्माण सुद्धा करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. फक्त तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात काय करता येतं? रूपांतर करता येतं. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा काय राहते? तर एकूण ऊर्जा अक्षय राहते, सदैव अक्षय राहते. आता बघा
वाहतं पाणी आहे, तर वाहत्या पाण्याचा उपयोग काय करतो आपण? टर्बाईन फिरवण्यासाठी करतो. आता ते टर्बाईन, सॉरी, वाहतं पाणी आहे, ओके, तर त्याचा उपयोग काय करतो आपण? टर्बाईन फिरवण्यासाठी करतो. असं जे टर्बाईन असतं ते फिरवण्यासाठी आपण काय करतो? वाहत्या पाण्याचा उपयोग करतो. त्यातून काय होते? विद्युत ऊर्जा निर्माण होते. विद्युत ऊर्जा, आणि मग आपण दिवे लावतो, तर दिवे म्हणजे काय? तर त्याचं रूपांतर काय होतं? प्रकाश ऊर्जेत होतं. तर अशा प्रकारे काय होतं? ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होतं. पण आपल्याला ऊर्जा स्वतःहून निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. फक्त आपण काय करतो? आहे ती ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात काय करतो? रूपांतरित करतो. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव काय राहते? अक्षय, म्हणजे स्थिर राहते. विश्वातील एकूण ऊर्जा ही नेहमी स्थिर राहते. आता दुसरं विचारलंय किंवा दुसरं सांगितलंय, संवेग अक्षयतेचा सिद्धांत स्पष्ट करा. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. म्हणजे बघा, दोन वस्तूंची ज्यावेळी टक्कर होईल त्यावेळी आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग हे दोन्ही काय असतात? समानच असतात. अशा प्रकारे आपण काय केलं? हे प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. आता प्रश्न क्रमांक 3 बघा, सविस्तर उत्तरे लिहा. गतीज ऊर्जेचे काय करा? समीकरण तयार करा. गतीज ऊर्जेचं जे समीकरण आहे केई, कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जेचं समीकरण, तर केई 1/2 mv चा वर्ग हे जे सूत्र आहे याची मांडणी करायची आहे. तर हे सविस्तर सूत्र कसं तयार करायचं 3 गुणांसाठी, तर त्याचा व्हिडिओ मी याच्या आधी ही केलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करा? तो गतीज ऊर्जेचं समीकरण जे आहे कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा तुम्ही. आता बघा प्रश्न क्रमांक 4. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते, नंतरच्या 40 मिनिटात 80 मीटर आणि शेवटच्या म्हणजे अंतिमच्या 40 मिनिटात 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल किती? तर आधी एकूण अंतर काढूया आपण. बघा, 100 आहे, नंतर पुढच्या ह्याच्यात किती आहे? 80, आणि शेवट किती आहे? 45 मीटर. तर या तिन्हींची समजा बेरीज मारली तर 5, परत 8 आणि 4 12, 1202, हातचे 1 येणार, 1 आणि 1 2 म्हणजे 225 इतकं आलेलं आहे ते. आणि आता बघा, चालचं सूत्र आणि एकूण वेळ किती आहे? बघा, 40 सेकंद, परत नंतरचे 40 सेकंद आणि नंतर 20 सेकंद, म्हणजे 40 आणि 40 80 आणि 20 100 सेकंद झाले. आता बघा चाल, तर चाल बरोबर काय असतं? एकूण अंतर भागिले वेळ. हे सूत्र पहिल्यांदा लिहायचं. पहिलं तुम्ही काय करणार? सूत्र लिहिणार. चाल बरोबर अंतर भागिले वेळ. मग आता हे सूत्र लिहिल्यानंतर बघा, अंतर किती आलं? बघा, तिन्हींची बेरीज मांडायची. 100 अधिक 80 अधिक 45. आता केलं, किती आलं होतं तिन्हींची बेरीज? तर 225. आणि वेळ किती? 40, 40 आणि 20, ते किती झालं? ते 100. आता ज्यावेळी तुम्ही कुठल्याही संख्येला 100 न भागताय त्यावेळी दशांश चिन्ह मागून 2 संख्या येतं, म्हणजे किती होतं? 2.25 हे त्याचं उत्तर येणार आहे. 2.25. आणि चालचं एकक काय? मीटर प्रति सेकंद. हे एकक पण त्याला जोडायचं, मीटर प्रति सेकंद. म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा? 2.25 मीटर प्रति सेकंद. आता पुढचं बघा, पुस्तकातलाच प्रश्न आहे हा. 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी किती कार्य लागेल ते काढायचं. जीचं मूल्य दिलेलं आहे 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. त्वरण आहे ते. बघा, वजन किती दिलंय? 20 किलोग्रॅम. किती अंतरावर न्यायचं आहे किंवा उंचीवर? विस्थापन किती करायचं आहे? 10 मीटर. त्यानंतर बघा जीची किंमत दिलेली आहे कंसामध्ये. मग आता पहिल्यांदा बल काढूया आपण. बल म्हणजे काय रे? तर एफ बरोबर एम गुणिले जी. मग वस्तुमान किती आहे? 20 आणि जी 9.8. पण चिन्ह कुठलं घेतलंय? बघा, वजा चिन्ह घेतलंय. कारण का? तर बघा, वस्तू वरून काय येणार आहे? तर बघा, उंचीवर घेऊन जाण्यासाठी बघा, 20 किलोग्रॅमची वस्तू उंचीवर वरती न्यायची आहे. म्हणजे बरोबर गुरुत्वीय त्वरण कसं असतं? खाली खेचतं. आणि आपल्याला वस्तू कुठं घेऊन जायची आहे? वरती. म्हणजे बलाची दिशा विस्थापनाच्या दिशेने असल्याने, विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिन्ह घेतलेलं आहे. म्हणजे गुरुत्वीय त्वरण जे आहे किंवा गुरुत्वीय बल जे आहे, गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते खाली आहे आणि आपल्याला वस्तू कुठे घेऊन जायची आहे? वरती. त्यामुळे त्वरणाला चिन्ह कुठलं दिलंय? वजा चिन्ह दिलेलं आहे. मग आता 20 गुणिले 9.8 करा तर किती येणार आहे? 196. आणि बलाचं एकक काय? न्यूटन. मग आता कार्यचं सूत्र काय? तर एफ गुणिले एस. मग बल किती आलंय आपलं? वजा 196 न्यूटन आणि गुणिले 10. कारण किती अंतरावर न्यायचं आहे? 10 ना, 10 मीटर. त्यामुळे बघा,
या दोघांचा गुणाकार 196 गुणिले 10 म्हणजे 1960. 10 गुणलं की एक शून्य वाढणार आणि चिन्ह मात्र ऋण आहेतच. जूल. तर हे काय होणार आहे? कार्य. त्यामुळं बलाच्या विस्थापनाच्या विरुद्ध दिशेनं असल्यानं त्याचं ऋणचिन्ह आलेलं आहे. तर हे उत्तर तुम्ही काय करायचं तिथं लिहायचं आहे. अशा प्रकारे ही 20 मार्काची सराव प्रश्नपत्रिका आपली पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा मी सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्ही सर्व हे व्हिडिओ बघू शकता. आतापर्यंतचे घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका सगळ्या आपण बनवलेल्या आहेत. तर त्याची लिंक मी इथं खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता. ओके, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.